होर्मुझमध्ये आता ट्रम्प टॅक्स. जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार. अमेरिकेच्या टॅक्सला इराणचा विरोध. काही दिवसांच्या युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झालाय. होर्मुझचा जलमार्ग हा कळीचा मुद्दा बनलाय. होर्मुझच्या जलमार्गावर अमेरिकेचं नियंत्रण असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. इतकंच नाही तर होर्मुझ ओलांडणाऱ्या जहाजांवर 20% शुल्क लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केलाय. या निर्णयाला इराणनं तीव्र विरोध केलाय. अमेरिका नाही तर इराणच होर्मुझचा खरा रक्षक असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी म्हटलंय. ट्रम्प यांचं 20% शुल्क खूप जास्त आहे. इराण जहाजांकडून योग्य शुल्क वसूल करेल असा टोलाही त्यांनी लगावलाय. दुसरीकडे इराणकडून आता ओमानच्या हद्दीतही व्यापारी जहाजांना लक्ष्य केलं जातंय. या मार्गातून जगातील मोठ्या देशांचा तेल पुरवठा होतो. इथल्या तणावामुळे जागतिक व्यापार विस्कळीत होण्याची आणि कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची मोठी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या वर्चस्वाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देऊन एक प्रकारे आपली दादागिरी करतायत. आणि हा लढा इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जरी असला तरी आखाती देश असो किंवा आशियामधले भारतासारखे, जपान, साऊथ कोरिया यांच्यासारखे देश हे या सगळ्या संघर्षामध्ये होरपळून निघतायत. अमेरिकेच्या लष्करानं इराण विरुद्धच्या लढाईत पहिल्यांदाच आपल्या कॉर्सेअर सी ड्रोनचा वापर केलाय. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केलेत. या हल्ल्यांमुळे इराणी सैन्याचं मोठं नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतार आणि जॉर्डनमधील अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या तळांवर हल्ला केला. मात्र अनेक क्षेपणास्त्र हवेतच रोखण्यात आली. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याचं सांगितलंय. पण त्याचबरोबर वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासही सहमती दर्शवली आहे. या चर्चेत कतार मध्यस्थी करतंय. ट्रम्प यांची मागणी आहे की इराणनं पूर्णपणे खुलं व्हावं, जहाजांवरील हल्ले थांबवावेत आणि आपले युरेनियम साठे सुपूर्द करावेत. तर इराणनं वाटाघाटींची मागणी धुडकावून लावली आहे. तसंच इराण आपल्या अटींवर ठाम आहे. आखाती देशांमधील तणावानं जगाची इंधन कोंडी झाली आहे. काही देशांवर तर आणीबाणी जाहीर करण्याची वेळ आली आहे. गेल्या 5 महिन्यातील आखातातल्या युद्धानं संपूर्ण जग होरपळलंय. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व देशांनी युद्धविरामाची अपेक्षा व्यक्त केली आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.